आता हे आप्पा कुठं राहिलात बर बर, जाऊ दे, येतील तेव्हा येतील. तोवर मंडळी, अय फोटोग्राफर, फोटोग्राफर, एकदम झाक फोटो निघाले पाहिजेत बर का. हा तर मंडळी, आता आमच्या आप्पाचं पान ना तसं पिकत चाललंय, म्हणून नुसती ताण 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 करत मला ना सारखं टोकत राहत्यात. पण मी तसा लय स्मार्ट हाय बर का. माझं पान पिकलंय वैर, आई, आणि तू लय स्मार्ट आणि आम्ही येडे वैर. अहो तसं तसं नाही हो आप्पा, ते तुम्ही माग राहिल्यात म्हणून म्हटलं बोलावं जरा मंडळीशी असंच. आता आलो की मी. हा मग सांगा की पुढलं आता. अरे मग आपलं राज आणि राणी साहेब निसटल्याचं कळाल्यावर वळवळला की त्या बादशाचा किडा, धाडलं त्याने त्या मुकरब खानाला राजांच्या मागावर. अरे देवा, म्हणजे इकडं रायगडावर वेडा आणि तिकडं राजांच्या माग मुघली सैन्य पण होय. मग हो, आता तर दोन्हीकडून संकट आलं की. अरे येऊ दे की, अशा संकटांच्या येळी तळपल्या की साम्राज्याच्या दुधारी तलवारी. मराठ्यांच्या सैन्याचं 2 निष्ठावंत मावळं म्हणजेच संताजी आणि धनाजी. संताजी आणि धनाजी वय, त्यात आपलं संताजीराव एकदम सळसळत्या रक्ताच, म्हणजे माझ्या वाणी होय. अरे गप, त्यांचं रगात सळसळत त्या स्वराज्यासाठी, या भगव्यासाठी. त्यांनी काढली की मोहीम थेट औरंगाच्या छावणीवर. या बाबो, आणि असा हल्ला केला त्या छावणीवर की मुघलात अशी दहशत पसरली की विचारूच नको. म्हणजे एकदम टेररच म्हणा की. वय वय, आणि जसं इकडं संताजी धनाजींची दहशत पसरली तसं लगोलग आपलं राजाराम महाराज जिंजीकडे निघालं. थेट छावणीत घुसले काय, दहशत पसरवली काय. वा वा वा, काय प्रसंग असेल होतो. बर आप्पा, मी काय म्हणतो, तुमचं पुरण आता बंद करा आणि समोरून चपला आणि तांबाटे यायच्या तिथून पहिलं सटका बर. अरे तुझ्या तर आता. वजीर आजम जी जहाँपना, क्या लगता है वो बच्चा राजा राम कितने दिन तक मुगलिया फौज के सामने टिक पाएगा? जहाँपना, मुझे लगता है कि अब तक जुल्फिकार खान ने रायगढ़ पर हमला बोल दिया होगा और इंशाअल्लाह जल्द ही वहां पर मुगले परचम लहराएगा. आमीन आमीन. हुजूर हुजूर, रायगढ़ से खबर है, शिवा का फर्जंद राजा राम और उसकी बेगम ताराबाई रायगढ़ से भाग निकले. या खुदा, ये काफर राजा राम. वजीर आजम, अब हम करे तो करे क्या इन मरहट्टों का? बादशाह सलामत का हुक्म हो तो जाए उस बच्चे राजा राम को जकड़ने. मुकर्रब खा, अब तुम ही जल्द से जल्द फौज लेकर राजा राम की तरफ कूच करो और उस काफर को गिरफ्तार करके हमारे सामने खड़ा करो. जी जहाँपना, जो हुक्म. आपके इस भरोसे की तौहीन नहीं होने देंगे बादशाह सलामत. रख लिया. जहाँपना, मैं कह रहा. एक लफ्ज भी मत बोलिए वजीर आजम, अब सिर्फ सुनिए. हमारा नाम आलमगीर औरंगजेब है. आलमगीर का मतलब पूरी आलम पर, पूरी दुनिया पर राज करने वाला. पर पिछले कई बरसों से हमारे ये सूरमा सरदार सिर्फ हार और शिकस्त ही ला रहे हैं आलमगीर की इस मुगलिया सल्तनत के लिए. अरे इतनी फौज, इतना असला, इतने सारे सूरमा सरदार होने के बावजूद ये शिवा ने खड़े किए मरहट्टे हमारे सामने झुकते नहीं क्यों? अरे उसके किले हमारा हौसला चकनाचूर कर देते हैं क्यों? अरे एक अकेली औरत यसुबाई पूरा रायगढ़ नहीं तो पूरा दक्खन चला रही है. और वहां आपके ये जुल्फिकार खां साहब, इतनी बड़ी फौज, इतना असला होकर भी एक काफर राजा राम को भागने से रोक पाया. ये नामाकूल. क्या अब हम खुद उतरे मैदाने जंग में रायगढ़ जीतने? हुजूर,
वो राजा राम की बेगम ताराबाई ज़रूरत से ज़्यादा चालाक निकली, उस हम्बीर राव की बेटी जो ठहरी। इसलिए वो हमें चकमा देकर भाग पाने में कामयाब हो सके, और उन्हें वहाँ से भागने का हुक्म भी उस यसु ने ही दिया होगा। बस अब आगे इन मरहट्टों की उस ताराबाई और उस राजा राम के तलवार का पानी देखकर ही आगे की मुहिम मुकर्रर करेंगे। जी जहाँपना। और जुल्फिकार खां को पैगाम भेज दो, रायगढ़ का घेराव और कड़ा कर दे। इतनी तोहफे दागो उस रायगढ़ पर कि वो यसुबाई अपने घुटनों पर आ जाए और किला जल्द से जल्द हमारे हवाले कर दे। और हमारे सारे ठिकानों को इत्तला कर दो कि ये काफर राजा राम भाग निकला है। जो हुक्म जहाँपना। अब हम भी देखते हैं काफर कहाँ और कब तक भागते हैं। रायगडावरून निसटल्यानंतर राजाराम महाराज व ताराराणी प्रतापगडावर पोहोचले आणि तिथेच रचला गेला औरंग्याचा बिमोड करण्याचा बेत. तारा, या समयी हा बुद्धिबळाचा डाव? राजे, शत्रू आता आपल्या घरात येऊन राहिला आहे. त्याच्याशी तलवारीने भांडण्याआधी बुद्धीच्या तारेवर तोल राखून खेळवावे लागेल. आता आपण रायगडावरून निसटल्याची बातमी औरंगजेबाला समजलीच असणार, नाही का? मुजरा राज, त्या औरंग्यानं मुकरब खानाला आपल्या मागं धाडलंय जी. मुकरब खानाला? आम्हास हे अपेक्षितच होते. आम्ही निसटल्याचे समजल्यावर औरंगजेब काहीतरी पाऊल उचलणार हे आम्ही जाणूनच होतो. राजे, लक्ष नाही तुमचे. आपणास शह मिळाला आहे. येथे बुद्धिबळाच्या पटातही आणि तिकडे राजकारणाच्या कटातही. मुजरा राणी साहेब. राज, अजून बी तुम्ही हारला नाही. हे बघा. अरे वा, संताजीराव, भले शाब्बास. पण हे केलं कसं? आम्ही सांगतो राजे. काही वेळा स्वस्थ बसून जे साधता नाही येत ते हल्ला करूनच साधता येतं. तुमच्याकडे चाल होती, पण तुम्ही थेट हल्ला नाही चढविला, त्यामुळेच तुमचा राजा गरडला. राज, तुम्हासनी समजला असेलच. तो खान अवतोर्याडा माजलाय अक्षी महिषासुरावानी. येताना वाटत गावच्या गाव उद्ध्वस्त केली त्या खानानं. होय राजे, त्याला वेळीच आवर घातला पाहिजे. राज, फक्त तुम्ही आज्ञा करा, आत्ता चालून जातो त्या खानावर. नाही धनाजीराव, ही वेळ तडकाफडकी निर्णय घेण्याची नाही, तर मुत्सद्देगिरीने मारून नेण्याची आहे. अवर राज, पण तो औरंग्या आपलं साम्राज्य गिळाया बसलाया आणि आपण असं कुठवर ग बसायचंय? संताजीराव, मग आपणास काय वाटते? काय करायला हवे? आपल्या मनात जे काही आहे ते निसंकोचपणे बोला. राणी साहेब, म्या म्हणतोय तो मुक्करब यो जुल्फिकार अशा फांद्या तोडत बसण्यापेक्षा थेट खोडावच गाव घातला तर. म्हणजे आता या समद्या औरंगी सरदारांना वचक बसवण्यासाठी थेट औरंग्याच्या छावणीवरच हल्ला करायचा आणि करायची खांडोळी त्याची. नाही संताजीराव, हे असले वेडे धाडस आम्हास मान्य नाही. नाहीतर काय राजे, हे तर थेट त्या वाघाच्या जबड्यात हात घातल्यासारखेच होईल. आहो पंत, ते का आपल्याला नवीन आहे का? धनाजीराव, बरोबर आहे तुमचं. राणी साहेब, बरोबर आहे. आणि तेही अशा बिकट परिस्थितीमध्ये. ते काही नाही संताजीराव, हे शक्य नाही. आम्हाला आमच्या भावंडांचे जीव धोक्यात टाकून असली मोहीम सुरू करणं मान्य नाही. राज, जरा ऐका या गरीबाचं. तो औरंग्या आपल्या साम्राज्याचं लचक तोडाया बसलाय. आपल्या शंभू राजांचा निर्दयी घोट घेतला त्या हैवानानं, आणि त्याला धडा शिकवायला आपल्याला ही बिकट वाट चालायलाच लागल राज. आणि अशा बिकट वाटेवर चालायचं भाग्य आमच्यासारख्या भाग्यवंतांनाच मिळतं. या एवढा सण साजरा करू द्या राज. संताजीराव, अहो काय हा वेडेपणा? स्वराज्याला लाभलेलं तुमच्यासारखं, धनाजीरावांसारखं सोनं आम्ही कुठवर उधळायचं? पण तुमचा हट्टही मोडवेना. चला ठीक आहे, बोला, काय योजना आहे? वय राज, आपल्याला तेच करायचं आहे जी याच्या आधी करत आलो या, म्हणजे गनिमी कावा. संताजीराव, आपण नेमकं काय करणार आहोत? राणी साहेब, तुम्हासनी माहितीच आहे
मोठमोठ्या फौजा घेऊन केलेला हल्ला म्हणजे सुलतान डावा, पण मराठ्याचं खरं यश हे मुठभर मावळा घेऊन केलेल्या गनिमी काव्यातच. कोंडाजी बाबांनी फक्त 60 मावळं घेऊन पन्हाळा जितला. सुभेदारांनी नुसत्या 500 मावळ्यावर कोंढाणा काढला. आणि खुद्द आपल्या परमप्रतापी थोरल्या महाराजांनी फक्त 90 गड्यांवर शास्ताखानाच्या लाखाच्या फौजेत घुसून बोट छाटली त्याची. अगदी तसंच हल्ल्यावेळी आपला धारदार 2000 मावळा बाहेर गस्तीच्या पटकावर आणि छावणीपाशी नजर ठेवतील. आणि मग आम्ही, आमचा बहिर्जी, विठोजीराव, हिंदूराव, बाकी 700 चोखाट दारकर येऊन छावणीत घुसू आणि उडवू खुर्दा त्या औरंग्याचा. संताजीराव, औरंगजेबाच्या तुळापूरच्या छावणीवर 2-2.5 लाखांची मोगली फौज आहे. आपण आणखी एकदा विचार करावा असं आम्हाला वाटतं. आता विचार करायचा तो त्या औरंग्याने. संताजीराव, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही ही कामगिरी नक्कीच फत्ते कराल. कोणत्याही मराठ्याचं रक्त इतकंही स्वस्त नाही, हे कळू देत त्या औरंग्याला. वैराणी साहेब, आता जोवर आमच्या तलवारीनं त्या औरंग्याचं मुंडकं मारित नाही तोवर म्या ही तलवार म्यान करणार नाही. संताजीराव, धनाजीराव, आमचं भाग्य की तुमच्यासारखे खंदेवीर आमच्या सोबत आहेत. आमच्या दादासाहेबांच्या हत्येचा सूड घ्या संताजीराव. आता ती तुळापूरची छावणी त्या औरंग्याच्या रक्ताने लाल करा, पण तेही स्वतःच्या जीवाला जपून. तुमच्यासारखा वीर आम्हाला कोणत्याही परिस्थितीत गमवायचा नाहीये. फत्ते करूया. वैराज, आणि तुम्ही काय बी काळजी करू नका. आता मोहीम मारूनच तोंड दाखवली घोरपडा. हर हर महादेव, हर हर महादेव. लाख 3 लाखाच्या फौजत फक्त 700 जणांनी घुसायचं जरा अवघडच नाही का? अरे गड्या, संताजीरावांचा डाव नेहमीच अवघड नाही का? अरे आपल्या मराठ्याचं हे असंच असतं. गनिमाला जे वाटेल ते कधीच करायचं नाही, पण त्यांनी स्वप्नात बी बघितलं नसेल ते मात्र जरूर करायचं. काय विठोजीराव, बरोबर का? अरे मग की गाड्या हो, गनिमी कावा म्हणत्यात, गनिमी कावा. अरे आपल्या थोरल्या धन्याचंच देणं ती. भले कार बहिर्जी, धान्याचं नाव घ्याला काय होतंय र? अरे शिवबाराज आणि शंभूराज ही फक्त नावं जरी घेतली तरी 7 जन्माचं पुण्य मिळतंय लेका. संताजीराव, हे मातूर लाख मोलाचं बोललात बर का. बर दादाराव, काय योजना आहे? आता योजना फक्त एकच, त्या औरंग्याची खांडोळी. माझ्या मर्द मराठ्यांनो, आता काही वेळातच यो सूर्यनारायण अस्ताला जाईल, अंधार होईल. पर याच काळुकात तुमच्या माझ्या इथं असलेल्या एका मर्दाच्या तलवारीची इजा अशा काही कडाडल्या पाहिजेत की ही रात इतिहास सोन्याच्या अक्षरानं गिरवील. जय भवानी. या काळ्या रातीच गोंगड पांघरून आपल्या शिवबाराजांच्या, शंभूराजांच्या आणि आऊसाहेबांच्या स्वराज्यावर पसरलेला यो औरंग्या रुपया आग्यामावळ जाळून टाकायचा हाय. हर हर महादेव. गड्यांनो, आजची रात्र तुमच्या तलवारीची अशी शर्त करा की या रातीपासून ते कळपतान पातूर आपलं या मातीत मिसळलेलं रगात बी गनिमाला छातात ठोकून सांगत राहिलं पाहिजे. अरे ये वैर्या, एक वेळ घिचील तू आमचा जीव, पर कधीच घेऊ शकणार नाहीस आमचं स्वराज्य. हर हर महादेव, हर हर महादेव.